हॅलो फ्रेंड्स, आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडनं संशोधक विद्यार्थ्यांना जी फेलोशिप देण्यात येते ती त्यांना मिळवण्यात येणाऱ्या अडचणींसंदर्भामध्ये आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या ज्या संस्था आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्था आणि महात्मा फुले संशोधन संस्था या संस्थांकडनं विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत असते. परंतु गेल्या 3 वर्षापासून या संशोधक विद्यार्थ्यांना ही फेलोशिप, ही स्कॉलरशिप मिळवण्यामध्ये त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय. आणि याच कारणाने या विद्यार्थ्यांनी पुण्यातील गोपाळकृष्ण गोखले चौकामध्ये सोमवारी आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी केलं. विद्येचं माहेरघर असलेल्या या पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं आंदोलन करणं ही खूप खेदजनक गोष्ट आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या 2 वर्षापासून ते विद्यार्थी प्रशासनाची या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करत होते, परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी भेटला नाही. आणि हा प्रतिसाद न भेटल्यामुळे त्यांना स्वतःच्या खिशातनं त्या ठिकाणी खर्च करावा लागला. त्यांचं संशोधन कुठेतरी थांबलं, म्हणून त्यांनी तो आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी ते केलं. संशोधक विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मला देखील त्या ठिकाणी मान्य आहेत. नंबर 1, सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत त्या तात्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात. त्यानंतर नंबर 2, नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती जाहीर करावी. नंबर 3, संपूर्ण निवड प्रक्रिया ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करावी. आणि सर्वात महत्त्वाचे, ह्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, ह्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्या वेळेत त्यांना देण्यात याव्यात. या व्हिडिओद्वारे माझी प्रशासनाला आणि या संस्थांचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना माझी विनंती आहे की या संशोधक विद्यार्थ्यांना वेळेत स्कॉलरशिप मिळावी याची तरतूद, याची जबाबदारी आपण घ्या. कारण हे विद्यार्थी आपले उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे आणि अशा विद्यार्थ्यांना या पुण्यामध्ये इथून पुढे कधीही मोर्चा काढण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही याची काळजी आपण घ्यावी, अशी विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करतो. धन्यवाद.